मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? एकदम मस्त ना. सो आज आम्ही जात आहोत आमच्या गावाला, म्हणजेच रत्नागिरीमध्ये. तर आज आमच्या गावामध्ये म्हणजे उद्या आहे पालखी, पण आम्ही आज एक दिवस अगोदर चाललेलो आहे. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आम्ही चाललो आहे आता. खूप खास दिवस आहे, म्हणजेच आज आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे. तर तिकडे छान मठसुद्धा आहे, तर आम्ही मठात पण जाणार आहे. तर तिकडचं मठसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर स्टेट्यून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, आमची जर्नी बघा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची घरातली आमच्या देवीची पालखी दिसणार आहे. तशी गेल्या वर्षी पण तुम्हाला दिसली, जशी मी दाखवली होती तशी यावर्षी पण मी तुम्हाला आमच्या देवीची पालखी दाखवणार आहे कोकणातली. तर चला सफर चालू करूया स्वामींच्या नावाने. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. फायनली आम्ही आता गावाला पोचलेलो आहे आणि जस्ट आता आम्ही ऑन द वेच आहे. आणि आता मी मठात आलेलो आहे. तुम्हाला मी बोलली होती की आम्ही गेल्या गेल्या पहिल्या मठामध्ये जाणार आहे, कारण आज स्वामींचा प्रकट दिन आहे. आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि आम्ही त्यांचंच दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे. सो आता आम्ही जात आहे मठामध्ये. तुम्ही मठ बघू शकता, किती सुंदर मठ आहे आणि खूप मोठं आणि छान प्रशस्त आहे. आजूबाजूचं वातावरण पण तुम्ही बघू शकता. आणि हा मठ आहे नेवरे फाट्याजवळ रत्नागिरीमध्ये. इथे बघा किती सुंदर स्वामींची रांगोळी काढलेली आहे आणि आजूबाजूचं वातावरण तुम्ही पाहू शकता, किती सुंदर आहे. आता आपण जाऊन आतमध्ये स्वामींचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग इथून आपण जाणार आहोत डायरेक्ट हॉटेलवरती. तर चला आता आपण जाऊया स्वामींचं दर्शन करायला आतमध्ये. भरलं ना पोटे नाही पाहिजे त्याचे बाप्पा जय जय येते. तो आता आम्ही गावाला पोचलो. 11 वाजता दुपारी पोचलो. त्याच्यानंतर मग आम्ही गावामध्ये गेलो होतो. थोडंसं काम होतं ते केलं आणि आम्ही स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो, कारण इथे आमच्या गावामध्येच एक सुंदर मठ आहे. तर आम्ही तिकडे गेलो होतो स्वामींच्या मठामध्ये. आणि आज त्यांचा प्रकट दिन आहे. मोठ्या निमित्ताने आम्हाला खूप छान महाप्रसादाचा लाभ पण मिळाला. आम्ही सर्वजण आम्ही सर्वांनीच महाप्रसादाचा लाभ घेतला, जेवलो. आणि आता आम्ही चाललो आहे मालगुणला चाललेलो आहे. काही काम आहे आमचं, ते करून मग आम्ही मुलांना संध्याकाळी बीचवरती घेऊन जाणार आहे. तर चला आपण भेटू आता आपण डायरेक्ट बीचवरती. सो फ्रेंड्स, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला स्वामी समर्थांचं मठ कसं वाटलं आणि तुम्हाला जर स्वामी समर्थांच्या मठाचं जर माहिती पाहिजे असेल, जर तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल, तर नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवा. मी तुम्हाला नक्की तुम्हाला हा ॲड्रेस सांगेल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण आज स्वामींचा प्रकट दिन आहे. खूप मोठा दिवस आहे आपल्यासाठी. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.